संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. मग मंडळी, काल आपण गेलो होतो हळदीला, आपल्या चाळीवर लग्न होतं. तिथनं आलो उशिरा, सकाळी दूध वगैरे वाटलं आणि बोललो दिवस जरा थोडा आराम केला आणि जरा झोपलो. आत्ता उठून जरा व्हिडिओ एडिट केला थोडासा आणि आता तो डाउनलोडला ठेवला आहे, नंतर अपलोड करेन. तोपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलेला पण असेल. पण कसा वाटला तो व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. कारण मुंबईतलं लग्न आपण शूट केलं, लग्न नाही घाणा, मुंबईमध्ये घाणा कसा भरला होता तो मुंबईतल्या चाळीमध्ये. आजूबाजूचे सगळ्या समाजातले लोक एकत्र येऊन तो कार्यक्रम कसा करतात, लग्नाची गाणी कशी बोलली जातात, ते थोडंसं एक दाखवण्याचा प्रयत्न असतो. पण म्हणजे आमच्या मुंबईच्या लग्नांमध्ये ना उत्साह, म्हणजे मी गावची लग्न पण बघितलेली आहेत, मुंबईची पण लग्न बघितलेली आहेत. गावी जागा मोठा असतो, स्पेशियस असतं. म्हणजे म्हणतात ना, आता सांगायचं झालं ना तर लग्नाची पंगत, जेवणाची पंगत असते ना, ती एक दोन पंक्ती बसल्या की झालं, जेवण उरकलं. पण मुंबईत तसं नसतं मंडळी. मुंबईत जागा शॉर्ट असते आणि मी ज्या भागात राहतो तिथे तर खूप जागा शॉर्ट आहे. पण आमच्या लोकांच्या मनात खूप जागा आहे मंडळी. प्रत्येकाच्या घरात चार चार माणसं बसतात जेवायला आणि तो उत्साह मंडळी एवढा असतो ना, सगळे मिळून काम करतात. विचार करा, म्हणजे इथे नसतं मुंबई मंडळी, मुंबईतनं लोक आलेली नसतात, तर म्हणजे कोकणातनं नसतात आलेली, भरपूर भागातनं असतात, पुण्याकडनं असतात, पश्चिम महाराष्ट्रात असतात, विदर्भातनं असतात. सगळ्या ठिकाणावरची लोक येऊन हा कार्यक्रम अत्युत्तम आणि आनंदाने साजरा करतात मंडळी. कारण प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. जसे कालचं लग्न, कालचा जो घाणा बघितला तुम्ही, घाणा हळद ही कोकणातल्या पद्धतीने जास्त करून केलं गेलं. पण मुंबईत मंडळी मी आता एवढी वर्ष मुंबईत राहते, म्हणजे साधारणतः माझा जन्म भले ठीक आहे कोकणात झाला, पण माझं कर्मभूमी मी नेहमीच सांगत आलो की मुंबई आहे. आणि मुंबईला मला प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते. आणि मी आनंद म्हणा, प्रत्येक सण उत्साह हे जास्त करून मुंबईतच साजरे केलेले आहेत. म्हणजे आमच्या साईडला आमच्या सर्व मुलांची लग्न देखील ना मंडळी आमच्या त्याच चाळीत झाली आणि त्याच उत्साहात, त्याच आनंदात झालं. काल सोनालीच्या म्हणजे हळद होती, ती सुद्धा एकदम आनंदात, एकदम छान मजेत पार पडली आणि एवढं मस्त वाटलं ना, भारी वातावरण होऊन जातं. नंतर आपापल्या दुसऱ्या दिवशी जो तो आपापल्या कामात बिझी होतो. ते मुंबईचं गुणधर्मच आहे. मस्त की प्रत्येक गोष्ट, सण उत्साह काही असो, दुःख सगळं तेवढंसं दिवसापुरतं असतं. नंतर जो तो आपल्या कामाला लागतो. तर असं मंडळी, उद्या आपण लग्नाला जाणार आहोत. लग्न डोंबिवलीला आहे, तर बघू आता. जेवायला इथे बघा समीक्षाने आज परत बघा पनीरची भाजी. तिला एकदा छान भाजी जमली ना की मग ती भरपूर वेळा करते. तसा असेल सेकंड टाईम, तिला पहिल्या वेळेला चांगली जमली म्हणून आज तिने मटर पनीर ट्राय केलं. इथे मटर पनीर बटाटा आणि मस्त ही गरमागरम पोळ्या, चपाती. दक्षने बॉक्स कट मारलाय बघा. तर उद्याच्या लग्नासाठी जायचं, तर आपण आज कट मारून आलाय. तर चला या मंडळी जेवायला. मंडळी छान असा गारवा सुटलाय आज आणि दत्त जयंती पण होती मंडळी. दत्त जयंतीमध्ये निमित्त कुठं जाता नाही आलं, कारण काल जरा बराच उशिरा झोपल्यामुळे ना उशिरा जाग आली, त्यामुळे कामं उशिरा झाली, नाश्ता उशिरा झाला. मग त्याच्यामुळे कुठं आज गेलो नाही, आज घरातच होतो, आराम केला घरात. आता उद्या लग्नाला सगळे पण गार वारा सुटलाय मस्त. मंडळी गेल्या 3-4 दिवस मस्त थंडी पडते. हे माझं आवडतं ठिकाण आहे बसायचं. संध्याकाळी आपलं जेवलं की जरा इथं बसलं, जरा हवा पाणी, ते मुंबई दर्शन पण होते आपलं, मेट्रो पण दिसते इथनं, मस्त वाटतं. आणि पण गारवा आता झालं. आता ही पौर्णिमा झाली की पुढच्या पौर्णिमेला आमच्या गावची जत्रा, पौष पौर्णिमेला आमच्या बिरमणी गावची जत्रेला जायचं आहे. पण मुलांच्या परीक्षा नेमक्या तेव्हाच येतात, चाचणी परीक्षा आहेत ना त्यावेळेलाच आहेत. आता बघू चाचणी परीक्षा कशा उरकत आहेत, त्यांचं टाईम टेबल काय आहे, कसं आहे.
दक्षचं आलं टाईम टेबल. दक्षचं 6 ते 10 एक्झाम आहे आणि आपली जत्रा आहे ती 11, 12, 13 अशी आहे. म्हणजे गोंधळ असतो, त्यानंतर बगाड असतं, त्यानंतर मोड जत्रा असते, असं बरंचसं एकूण कार्यक्रम असतो. आणि कसं आहे म्हणजे मंडळी, आम्ही मुरड्यात पण जायला हवं, कारण मुरड्यात हळद काढायची राहिले. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का, आमची मोटर खराब झाली बोरिंगमधली. आता तो एक खर्च आहे भयंकर, कारण ती मोटर काढावी लागेल. जर मोटरमध्ये आतमध्ये फॉल्ट असेल तर मोटर पूर्ण काढावी लागेल ओढून. त्याला माणसं लागतात, त्यानंतर ते रिपेअर करतील, त्यानंतर पुन्हा ती आत सोडावी लागते. काय रे देवा, म्हणतात ना असे एक मंडळी खर्च पण वाढवून ठेवलेले असतात. असो जीवन आहे म्हणल्यानंतर खर्च येणारच. आणि जत्रा तर आपल्या आवडतं यार. आपलं म्हणतात ना, आपलं प्रेरणास्थान, आपलं शक्तिस्रोत जिथे आहे तिथं त्या देवाच्या जत्रेला जाणं एक पर्वणी, एक वेगळाच उत्साह असतो. माझ्या मनात तर खूप उत्साह आहे बाबा. मी खरं सांगू मंडळी, तुम्हाला खरं बोलायचं झालं तर मी असं म्हणजे मी श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग नाही आहे मंडळी. पण ना काही असू द्या, त्यावेळेला समोर आपल्यासमोर किती प्रश्न असू देत, पण त्यावेळेला नेमके ना तिथे जत्रेला जायचं वेळी देव हा बोलत होतो आपल्याला जायला पाहिजे मंडळी. बरोबर आहे ना, वर्षातनं एकदा का होईना आपल्या देवाच्या कार्यक्रमाला जायलाच हवं. जत्रा आहे, बगाड आहे आणि त्यावेळेला तर भयंकर थंडी असते. तुम्ही बघितले असेल माझ्या व्हिडिओमध्ये, 2 वर्षाच्या जत्रा आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आहेत, जाऊन बघा. मी देईन वाटल्यास लिंकमध्ये. आणि त्या भागातल्या म्हणजे आमच्या महाबळेश्वर तालुक्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या जत्रा त्यावेळेला सीझन चालू होतो सगळा. आणि मग शेवटची जत्रा असते पारची आमच्या भागातले, मी ती मेमध्ये असते. तर तिला मी अजूनपर्यंत असं कधी गेलो नाही त्या जत्रेला, पण ती कवर करता आली, आपल्याला बघता आली. तर नक्कीच जायचं आहे आपल्याला, त्या जत्रेला जायचं आहे. एक उत्तेश्वर म्हणून आमच्याकडे मंदिर आहे, समीक्षाच्या गावाला आहे ते. ती समीक्षा पण आमच्याच तालुक्यातली आहे, महाबळेश्वर तालुक्यातली जत्रा असते, तिथे जायचं आहे. पण कसं असतं, त्या आमच्या जत्रेचा मोडच्या दिवशी त्यांची भर असते, त्या जत्रेची भर असते, म्हणजे जत्रा भरते. आणि नेमकं काय होतं म्हणजे मंडळी, आमची मोड संध्याकाळपर्यंत होते आणि आमच्याकडनं जायला ना साधन नाही त्यांच्याकडे जायला. म्हणजे गेलं तर कसं गेलं पाहिजे, आमच्याकडे तिकडनं तापोळ्यात गेलं पाहिजे आणि तापोळ्यातनं मग तिकडे उत्तेश्वरला गेलं पाहिजे. आमचे नातेवाईक भरपूर आहेत तिकडे, पण हा सगळं जाण्याचा, कारण आमच्याकडं मूळ जत्रा झाल्यानंतर ना जायला गाडी नाही भेटत. मग महाबळेश्वरला गेलं तर महाबळेश्वरला स्टे केलं तर मग काय 2 दिवस निघून जातो. आणि जो महत्त्वाचा दिवस आहे, भर जत्रेचा महत्त्वाचा दिवस असतो. पण बघू यावेळेला आपला जायचा विचार चालला आहे. बघू कसं काय होतं आहे, सगळं गणितं कशी जुळत आहेत, समीकरणं कशी जुळत आहेत, मुलांचे काढे किती होत आहेत ते बघायला लागतील. आणि एकंदरीत हा सगळा आहे सध्या. ते जाऊ, त्याला अजून किमान महिना आहे म्हणायला काय हरकत नाही. महिना नाहीच आहे, महिन्यापेक्षा खूप कमी दिवस उरलेत. आणि पण त्याचं प्लॅनिंग आता करू हळूहळू. म्हणतात ना, शेवटच्या दिवशी सगळं प्लॅनिंग चालू होतं आणि आम्हाला तसंच प्लॅनिंग करायला आवडतं. तुम्ही बघितलं असेल, गेल्या वेळेच्या जत्रेलासुद्धा आम्ही जाताना ना खेडवरनं निघालो होतो आणि खेडवरनं जाताना एवढा उशीर झाला होता मंडळी. पण देव करो, आम्ही वाड्यापर्यंत म्हणजे पोलादपूरपर्यंत आलो. त्याच्यानंतर गाड्या काय भेटल्या नाही, पण गाडी जी भेटली ती मंडळी आम्ही मस्तपैकी वाड्यावर गेलो. वाड्यावरून आमच्या गावात जायलासुद्धा प्रमोद सरांची गाडी होती, त्या गाडीने आम्ही पुन्हा तिकडे गेलो. नाही, चांगला सुखकर प्रवास झाला, छान झाला. हां, तर मंडळी आता जास्त गप्पा नाही मारतो, तुम्हाला बोर नाही करत. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत सोबत राहा आमच्यासोबत, झोपा, उठा आणि परत आमचा व्हिडिओ बघा. तुर्तास तरी टाटा, बाय बाय, शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी.